नमस्कार. चमचमीत झणझणीत दह्यातलं मटण आज आपण बनवून घेणार आहोत. मटण स्वच्छ धुवून घेतले. घरगुती मसाला, हळद, तिखट, मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर, हिरवी मिरची याची 1.5 चमचा पेस्ट घालून घेतली. 3 ते 4 चमचे दही घालून घेतलेलं आहे आणि कसुरी मेथी घालून घ्यायची. व्यवस्थित मटण यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. वेळ असेल तर अर्धा ते पाऊण तासासाठी तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स केलंय म्हणजे मटणला सगळे मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. मसाला करून घेते म्हणजेच वाटण बनवायचं आहे. तर इथे आपण खोबऱ्याचा वापर अजिबातच करणार नाही आहोत. वाटणासाठी इथे मी मध्यम आकाराचा टोमॅटो, मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून तेल घालून छान असा लालसर रंगावरती परतून घेतलाय. आता यामध्ये आपल्याला अख्खे गरम मसाले घालायचे आहेत. खडा गरम मसाला ज्याला म्हणतो. तेजपत्ता, दालचिनी, लवंग, काळी मिरी, दगडफूल, चक्रीफूल, हिरवी वेलची हे सगळं यामध्ये घातलेले. 1.5 चमचा धणे, 2 चमचे तीळ घालून हा मसाला छान असा भाजून पेस्ट करायची याची. आज आपण मटण कुकरमध्ये बनवणार आहोत. तर 2 ते 2.5 पळी इथे तेल घालून घेतले. त्यामध्ये दालचिनी आणि तमालपत्र घालून छान असं मॅरिनेट केलेलं मटण घालून परतून घ्यायचंय. झाकण ठेवून पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. मटणचं अंगचं सुटलेलं पाणी सगळं आपल्याला आटवून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती एक वाफ काढायची आहे. आता वाफ काढल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय आणि तयार केलेलं जे वाटण होतं ते सगळं वाटण यामध्ये घालून घ्यायचंय. आता हे जे मसाले म्हणजे हे जे वाटण आपण घालणार आहोत ते छान असं तेलावरती परतून घेतले. त्यामुळे याला आता परतण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. फक्त हे वाटण मी या मटणमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलंय. झाकण ठेवून एक दणदणीत वाफ काढून घ्यायची आणि आता यामध्ये शिजण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी वापरल्यामुळे मटणचं टेम्परेचर मेंटेन राहतं आणि दुसरी गोष्ट पटकन शिजण्यास मदत होते आणि सगळ्यात महत्त्वाचं छान तर्री येते आणि गॅसची देखील बचत होते. तर ते यामध्ये वाटणाचं पाणी घालून घेतले आणि आता मला हवा आहे इतका रस्सा करण्यासाठी यामध्ये मी गरम पाणी घालून घेणार आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, अंदाज घ्यायचा पाण्याचा आणि आता यावरती आपण झाकण लावून शिटी लावून जवळपास 4 ते 5 शिट्या करून घेणार आहोत. कुकर थंड झाल्यानंतर झाकण काढून घेऊया आणि इथे हे बघा मस्त असं मटण शिजून तयार झालंय. चेक करून पाहूया मटण शिजलंय का? तर मस्त असं शिजलंय. सर्व करून घेणार आहोत. तर गरमागरम भात, भाकरी, चपाती, रोटी, नान यासोबत तुम्ही खाऊ शकता. तर रेसिपी आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.